नमस्कार मित्रांनो, येणार 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 गरिबी आणि श्रीमंतीमधील दरी अधोरेखित करणारा मराठी बिग बॉस सीझन 6 हा लवकरच आपल्या भेटीसाठी येणार. गरिबासाठी स्वर्गाची दारंही आपोआप उघडणार आणि उकळतं तेल नरकात श्रीमंताची वाट बघत असणार. झालं तुमच्या मनाचं समाधान? हा, आता तुम्ही तर म्हणणार, अरे हा तर हेच बोलतो, हेच बोलणार, ह्याच्याकडनं काय आणि अपेक्षित ठेवणार. आला बघा मराठी माणूस, मराठी माणसाचे पाय खेचाला, खेकडेची वृत्ती, असं तसं अनेक गोष्टींचा उद्धार करायला तुम्ही नक्कीच आला असाल. बरोबर ना? हो, तुम्ही नक्कीच तेवढ्यासाठीच तुम्ही इथं आलेला आहात. आणि हो, मी ह्यासाठीच या व्हिडिओ बनवत आहे की या आपल्या समृद्ध महाराष्ट्राला या गरिबीचे डोहाळे कधीपासून लागलेत, का लागलेत, काय वागतायत आज महाराष्ट्रातली लोक. एकेकाळी समृद्ध महाराष्ट्र, विचारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा हा महाराष्ट्र आज या लोकांना डोहाळे कसले लागलेत, यासाठीच मी ही व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये बिग बॉसच्या स्वर्ग नरकाच्या दारांबद्दल आपण बोलणारच आहोत, परंतु अगदी ते मोजकच आहे. त्यामुळं तुम्हाला जर अशी अपेक्षा असेल, मी यात काहीतरी अधिकृत सूत्रांकडून ही माहिती मिळाली, अनधिकृत सूत्रांकडून ही माहिती मिळाली, तर जे काही प्रोमो आहे त्यावरनं जे मला काही आकलन झालेलं आहे ते मी तुमच्यासमोर नक्कीच मांडणार आहे. परंतु मागचा सीझन बघता आणि सध्याची गरीब डोहाळ्यांची परिस्थिती बघता मला लोकांना काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की तुम्ही एका सापळ्यामध्ये अडकत चाललेला आहात. जर तुम्हाला या सापळ्यामध्ये अडकायचं नसेल, माझं म्हणणं संपूर्ण ऐकून घ्यायचं असेल तर ही व्हिडिओ संपूर्ण बघा, नाहीतर बघितला नाही तरी मला फरक पडत नाही. तुम्ही येऊन मला कमेंटमध्ये या 1-2 मिनिटाच्या भाषेत मी जे काही बोललो त्याच्याबद्दल तुम्ही मस्त शिव्या घाला आणि निघून जावा. मला काही. मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघून घेऊया रियालिटी शो म्हणजे काय. रियालिटी शो मध्ये असं असतं की कार्यक्रमाची थीम ठरली जाते. डान्स शो आहे, गाण्याचा शो आहे किंवा वेगळ्या खेळांचा शो आहे. ही थीम ठरवली जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धक आणले जातात की त्यातले एक्सपर्ट असतील नसतील, म्हणजे 3 टप्प्यामधले असतील आपण म्हणूया, की मीडियम लेवलचे आहेत, एक्सपर्ट लेवलचे आहेत किंवा अगदी बिगिनर लेवलचे सुद्धा आहेत या शो मध्ये. तर अशा प्रकारचे हे स्पर्धक आणले जातात. यामध्ये स्पर्धा ठेवल्या जातात, एक 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 स्टेप करून पुढे जातात आणि त्यानंतर विनर हा घोषित केला जातो. ही अशीच रियालिटी शोची सगळीकडे थीम आहे. या रियालिटी शो मध्ये जर तुम्ही बघायला गेलात, साधारण 20-25 वर्षापूर्वीचे दिवस आठवा, म्हणजे 2000 सालचं किंवा 2005 सालचं, अगदी 2010 सालचे दिवस वगैरे सुद्धा. यामध्ये खरंच निखळ मनोरंजन असायचं. चूक बरोबर जे काय असेल ते खरंच खोट सांगितलं असायचं. यामध्ये असा कुठला दिखावापणा आहे किंवा वेगळेपण आहे असं आपल्याला कुठंच जाणवत नव्हतं. परंतु 2010 नंतर हे सगळं चित्र जे आहे ते पूर्णपणे बदललं म्हणजे काय झालं मित्रांनो, लक्षात घ्या की टीव्ही मध्ये जे काही काम लोक करतात, मीडिया क्षेत्रामध्ये जे काम करतात, त्यांना समजलं की हा जो आपल्याला प्रेक्षक वर्ग जो आहे तो एकाच प्रकारचा प्रेक्षक वर्ग मिळत आहे. म्हणजे तुम्ही डान्स शो मध्ये जावा किंवा गाण्याच्या शो मध्ये जावा किंवा बिग बॉस सारखा शो धरा किंवा दुसरा कुठलाही साहसी प्रकारांचा खेळ असेल, यामध्ये जर गेलं तर आपल्याला एकाच प्रकारचा प्रेक्षक वर्ग मिळत आहे. बाकीचे प्रेक्षक आपल्याला मिळत नाहीये. एकाच प्रकारचा प्रेक्षक म्हणजे कुठले हो, तर जे मिडल क्लास आहेत, अप्पर मिडल क्लास आहेत किंवा श्रीमंत आहेत, हीच लोक जी आहेत हा आपला शो बघत आहेत. तर तेव्हा ते शो का बघायचे, तर टीव्ही याच लोकांकडे होता धरून चला किंवा ऍक्सेस याच लोकांकडे होता, त्यामुळे तो शो बघत आहेत. आता ह्या शोची जी ख्याती आहे, या शोचा जी पसरणं आहे, हे खालच्या लेवल म्हणजे लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास पण धरून चला यांच्यापर्यंत पोचवायचं होतं. तर ह्यामध्ये एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की आपण जर सांगितलं की नाही तुम्ही हा शो बघा, तर तुम्ही तो अटॅच करू शकत नाही किंवा असं तुम्ही तुमच्या इमोशन्स, अरे हा आपल्यातला माणूस आहे असं आपल्याला वाटत नाही. तर यांनी चालू केलं की आपल्याला जर या शो मध्ये स्पर्धक आणायचे आहेत तर श्रीमंत घरातले, जे चांगल्या घरातले आहेत त्यांना एक आणा, सर्वसामान्य घरातले एक आणा आणि अगदी मोजकेच म्हणजे अगदी बोटावर मोजणारे 1-2च गरीब स्पर्धक आणा. भलेही त्यांची गरीब परिस्थिती नसेल, परंतु ती प्रेझेंट अशी करा की ते गरीब आहेत की काजव्याच्या प्रकाशावर यांनी अभ्यास केलेला आहे आणि 1 लिटरच्या पाण्यावर आयुष्य काढलेलं आहे. अशी परिस्थिती दाखवा आणि अशा लोकांना आणा. ते त्यांच्या कलेमध्ये 19-20 असतील सुद्धा, परंतु त्यांना विजयी घोषित करा. आणि असंच गेली 10 ते 15 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये चालू आहे. अजून त्यांना जसा प्रेक्षक वर्ग अपेक्षित आहे तसा मिळालेला नाही आहे. जर तुम्ही 10 वर्षापूर्वीचे इतर शो, हिंदी किंवा
बाकीच्या भाषांमधले शो जर बघितले तर त्यामध्ये हे आलेलं होतं, परंतु मराठीमध्ये येण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागली. म्हणजे या 4 ते 5 वर्षातच हे जे काही आहे की अगदी गरीब परिस्थितीतनं आलेलं आहे आणि आता आम्ही त्याला उचलून वर त्याला हिरा केलेला आहे, तारा केलेला आहे, हे गेले 5 ते 6 वर्षातलं रियालिटी शो मध्ये घडलेलं आहे. का घडलं तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र जो आहे तो विचारांचा महाराष्ट्र आहे, समृद्ध महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये असल्या गोष्टींना थारा नाही की हे गरीबाचं लेकरू आहे म्हणून याला वर न्या, याच्याकडे टॅलेंट नसलं तरी. हा श्रीमंताचं लेकरू आहे, याच्याकडे टॅलेंट आहे, खरं याला खाली खेचा, असलं महाराष्ट्रात चालत नाही. परंतु त्यांनी हे चालू केलं. त्यांच्या सापळ्यामध्ये आपण अडकत चाललो आणि अडकत चाललेलो आहोतच. त्यांना जसं अपेक्षित होतं तसं त्यांनी घडवलेलं आहे. मित्रांनो, यावर आपण सविस्तर बोलायचंच आहे की कसं घडतं, काय घडतं ते. आता तुम्हाला मी रियालिटी शो मध्ये सांगितलं. आता तुम्हाला एक साधा हिशोब सांगतो. पूर्वीचे 10-15 वर्षापूर्वीचे रियालिटी शो मध्ये कुठल्या प्रकारच्या ऍडव्हर्टाईज होत्या, कुठल्या प्रकारचे स्पॉन्सर होते, याचा विचार करा. खरंच विचार करा. जे MBA झालेले आहेत, जे अशा प्रकारचे नुसते इन्स्टा रीलवर फीड बघत बसलेले आहेत किंवा युट्यूबवर OTT प्लॅटफॉर्मवर वेगवेगळं काहीतरी बघत बसलेले आहेत, त्यांनी जुने रियालिटी शो काढून बघा. त्यामध्ये ऍडव्हर्टाईज कुठल्या प्रकारच्या लागायच्या, म्हणजे कारच्या लागतायत का किंवा त्या प्रॉडक्टच्या किमती काय आहेत ते तुम्ही बघायला चालू करा. तेव्हा तुम्हाला कळेल की तो शो जो आहे तो पर्टिक्युलर त्या क्लाससाठी केलेला होता, त्यामधून त्यांना तसं अर्निंग पाहिजे होतं. आणि तुम्ही आत्ताचे रियालिटी शो बघा की जेवढं लोअरला जाता येईल त्या प्रकारच्या ऍडव्हर्टाईज, अगदी 5 रुपयाची चिप्सची पण आपल्याला ऍडव्हर्टाईज येते, 5 रुपयाच्या चिप्सची सुद्धा ऍडव्हर्टाईज येते. तर या येत आहेत. तुम्ही या सापळ्यामध्ये अडकत चाललेला आहात. आता तुम्ही म्हणाल, नाही रे, खरंच काही लोक गरीब असतात, काही लोक श्रीमंत असतात, काय असतं सांगतो तुम्हाला. त्यांची रियालिटी पण मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शो ऐकले असतील. फोर्स शो, फेडेक्स शो वगैरे असे काहीतरी असतील, जिथं तो असा माणूस उभारलेला असतो, तो सांगत असतो माझ्यावर अत्याचार कसा झाला, मी काजब्याच्या प्रकाशावर कसा अभ्यास केला, किंवा माझी गर्लफ्रेंड कशी सोडून गेली, आमची परिस्थिती एकदम वाईट वगैरे. अशा प्रकारचे शो बघितले असतील आणि त्यातनं मी मोठा झालो. या शोची रियालिटी तुम्हाला माहित आहे का? माहित नसेल तुम्हाला, कारण तुमच्यापर्यंत या गोष्टी कधी येतच नाहीत, तुम्हाला ते दाखवलंच जात नाही. ह्या अशा प्रकारच्या शोजसाठी मी एक साधारण स्टोरीज लिहिल्या. त्यातल्या 70च्या 70 माझ्या स्टोरीज पब्लिश झालेल्या आहेत. आता ही माध्यमं काम कशी करतात, हे शो मोटिवेशनल स्पीकर्स म्हणा किंवा मोटिवेशनल प्लॅटफॉर्म्स म्हणा, हे काम कसं करतात तुम्हाला सांगतो. अगदी काही युट्यूबर असतात किंवा सेलिब्रिटीज असतात, जे अगदी आता त्यांनी कुठेतरी सुरुवात केलेली असते, थोडंसं फेम मिळायला लागलेलं असतं. अशा लोकांना ते अप्रोच करतात. त्यांना सांगतात की आम्ही तुमची जी काही आहे ती स्टोरी तुम्हाला मांडून देऊ. मग आता सगळेच जण स्क्रिप्ट रायटिंग मध्ये वगैरे चांगले नसतात. मग आमच्यासारखे येडेच म्हणू जे असतात ते अशी स्क्रिप्ट त्यांना लिहून देतात. कुणाला? या शोजवाल्यांना. आणि हे शोजवाले सांगतात की ही स्टोरी तुम्ही थोडी जरा तुमच्या स्टोरीमध्ये मिक्स करा किंवा ही स्टोरी तुम्ही पूर्णपणे वापरू शकता. आणि ते तुम्हाला स्टोरी सांगायला लागतात. तुम्ही अशा प्रकारच्या स्टोरी ऐकल्यात का हो, की आमचे वडील होते, साधं पानटपरी होती, वडापावची गाडी होती आणि मग वडील म्हणले तुला जे मनात आहे ते तुझं तू कर आणि तू मोठा हो, आणि मला जे मनात होतं ते मी केलं, तुमच्या मनात होतं ते तुम्ही करा आणि मोठं व्हा. तुम्ही विचार केलाय कधी? त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलंय का कधी? हे जे असे स्टोरी सांगणारे आहेत ना, पुण्यातला एक तथाकथित रील स्टार आहे, त्याच्या वडिलांची 4 मंगल कार्यालय आहेत पुण्यात. त्याला सांगायला काय जातोय, आत्ताच सीझन चालू आहे, परवाच मी एका लग्नाला जाऊन आलो त्या कार्यालयामध्ये. 5 लाख रुपये दिवसाचं भाडं आहे. 5 लाख रुपये दिवसाचं भाडं आहे. काय गरज आहे हो त्याला? मस्त सांगू शकतो मी गरीब परिस्थितीतनं वाढलो. पानटपरीवाल्याची गोष्ट सांगतो. पुण्यातला फेमस पानटपरीवाला आहे हो तो. साधा पानटपरीवाला 20,000 रुपये नुसतं भाडं देतोय, 2 लाखाचा गल्ला करतोय. सांगायचं धंदा पानटपरी म्हणजे छोटा वाटतो ना आपल्याला. वडापावची गाडी होती हो आमची, वडापावची गाडी होती, वडापाव विकायचे वडील. अहो बनवलंय हे सगळं, हे मी केल्याच स्टोऱ्या. आणि पोरांच्या बाबतीतल्या स्टोऱ्या ह्या अत्याचार झाला वगैरे अशा काही नसतात. घरातल्यांनी त्रास दिला, पाहुण्यांनी त्रास दिला, नातेवाईकांनी त्रास दिला, परिस्थिती अशी झाली तशी झाली असती. परंतु पोरींच्या स्टोऱ्या खूप वेगळ्या असतात. तो पोरींच्या स्टोऱ्यामध्ये 99.99% एखादा तरी अत्याचार असतोच, दाखवलाच जातो.
जेव्हा स्टोरी स्क्रिप्ट रायटिंग मध्ये या लोकांचा डिमांड वाढला की नाही ह्या पोरींच्या स्टोरीमध्ये तुम्ही हे ऍड करा, हे ऍड करा, तेव्हा मी हे सगळं थांबवलं. हो, मी हे खरंच थांबवलं. कारण हे कुपमंडूक वृत्तीच्या लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. कुपमंडूक वृत्तीच्या लोकांना. कुपमंडूक वृत्ती म्हणजे काय माहितीये का, की आपलं जे डबकं असतं, बेडूक असतो ना, बेडकाला वाटतं आपलं डबकं म्हणजे महासागर आहे. नाहीये मित्रांनो, महासागर नाही. त्या डबक्याच्या बाहेर या. डबक्याच्या बाहेर आयुष्य वेगळं आहे. हे 15 मिनिटं होत झाली असतील आता व्हिडिओला, परंतु मला सांगावं असं वाटतं. कारण समृद्ध महाराष्ट्राला ज्या गरिबीचे डोहाळे लागलेले आहेत, विचारांचे डोहाळे लागलेले आहेत, ते कुठंतरी थांबावेत. हे कुठंतरी मित्रांनो थांबवा. तुमच्या हातात आहे. हे उगाच काय म्हणतात ते, हॉटेल व्यावसायिक, त्यानंतर तुमचे कापड व्यावसायिक, चहावाला शाखा केल्या, 50 शाखा केल्या. नाहीये हो, भले भले लोक बसले तिथे व्यापारी. नाही घेऊ शकत तुम्ही फॉर्च्युनर, नाही घेऊ शकत तुम्ही डिफेंडर. तुम्ही यांचे जर विचार केला ना, जरा थोडं गुगलवर सर्च केलं ना, वेगवेगळ्या केसेसमध्ये तुम्हाला हे सापडतील लोक. 2 नंबर धंद्यामध्ये तुम्हाला सापडतील लोक. तुम्हाला ते नाही करायचंय. तुम्हाला बॅकग्राऊंड चेक नाही करायचंय. तुम्हाला फक्त त्यांच्या दुःखाच्या स्टोरी ऐकायच्या आहेत आणि आपण आशावादी बनायचं आहे, आपण स्वप्नामध्ये रमायचं आहे आणि आपण आता एक दिवस मोठं होऊ, एवढ्याच विचारामध्ये राहायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, एक दिवस असं करा, बसा जागेवर. तुमच्या आयुष्यात तुम्ही जो काही पूर्वी स्ट्रगल केलाय तो आठवा. तो स्ट्रगल एकत्र करा. त्यामध्ये जरा थोडं तिखट, मीठ, लिंबू, मिरची टाका, मसाला टाका, मस्त हलवा तो आणि बघा, तुमचीच कथा तुम्हाला जे सेलिब्रिटी स्ट्रगल सांगतात ना, त्याच्यापेक्षा रंजक वाटेल. त्यामुळं जितक्याच व्यथा तितक्याच कथा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे याचा विचार केलाय? या गोष्टी का घडत आहेत? फुकटच्या योजना. हो, आपल्याला लावलेलं फुकटच्या योजनांचं व्यसन. हो, खरंच हे आपल्याला व्यसन लागलेलं आहे. आज बेरोजगारी म्हणून लोक टाहो फोडतायत. मित्रांनो, खरंच बेरोजगारी आहे का? पुणे, मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये तुम्ही बघा, किंवा अगदी साध्या शहरांमध्ये सुद्धा, टियर 1, टियर 2, टियर 2, 3 सिटीमध्ये तुम्ही बघा, आज लोक कामासाठी मिळत नाही आहेत. खरंच ही वास्तविकता आहे, ती समजून घ्या. आज मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये माणसं नाहीत, इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणजे माणसं नाहीत, सिव्हिलमध्ये माणसं नाहीत. आज माणसं मिळत नाहीत. आज माणसांना काम करायचं नाहीये. फुकटच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे. मस्तपैकी इंटरनेटचा पॅक मारायचा आहे, सोशल मीडियावर फीड बघत बसायचं आहे आणि मस्त नावं ठेवत बसायच्यात. हाच आला बघा मराठी माणसाचा पाय खेचणारा, हाच आला बघा असं आणि तसं. आणि मग कुठेतरी आशावाद, स्वप्नवाद यामध्ये जगायचं आहे. त्यामुळे यातून बाहेर या, रियालिटी बघा, काम करायला लागा. जे काम करतायत, जे स्वतः कष्ट करून चांगलं मिळवत आहेत, ते असल्या प्रकारचे कुठलेही कमेंट करायला येत नाहीयेत किंवा असल्या प्रकारचं कुठलंही बोलत नाहीयेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या आतून माझं आयुष्य घडेल, माझं आयुष्य बदलेल, त्याचं आयुष्य बदललं म्हणून माझं घडेल, या भ्रमात राहू नका. हे क्षेत्र खूप वाईट आहे आणि यामध्ये एकदम बाद परिस्थिती आहे. या क्षेत्रामध्ये चांगलं घरचं असलेले लोक उगाच स्वतःला फ्लेक्स करण्याच्या नादात, स्वतःला मोठं दाखवण्याच्या नादामध्ये बऱ्याच चुकीच्या घटना घडत आहेत आणि आतापर्यंत घडत आलेल्या आहेत. तुम्ही लेटेस्ट न्यूज बघत असता का नसता हे मला माहित नाही, खरं बघा. मित्रांनो, प्रवचन खूप झालं, प्रबोधन खूप झालं. तुम्ही घ्यायचं नाही घ्यायचं हे ज्याचं त्याने ठरवा. तर आता येऊया बिग बॉस सीझन 6. हो, यांनी प्रोमो लॉन्च केलेला आहे. या प्रोमोमधून अगदी असं काहीतरी वेगळं दाखवलं किंवा असं काहीतरी वेगळं गेलं तर आपण आपल्या पद्धतीनं आकलन करूया. मला असं वाटतं की हा पृथ्वी लोक आहे, स्वर्ग आहे आणि नरक आहे. या पृथ्वी लोकावर एक वाडा आहे. यामध्ये त्याला अनेक दरवाजे आहेत. वाडा म्हणा, घर म्हणा, काय असेल ते, त्याला अनेक दरवाजे आहेत. यामधून स्पर्धक वेगवेगळे येतील किंवा याच दारांमधून हे स्पर्धक बाहेर जातील, या दरवाजांमधून बाहेर जातील. आणि असणाऱ्या टास्कवरून किंवा ओव्हरऑल यांच्या चालण्या वागण्या बोलण्यावरून जे बिग बॉस शिक्षा देतात, वेगवेगळ्या सुविधा देतात, त्याच्यावरून स्वर्ग किंवा नर्क हे तुम्हाला त्यामध्ये ठरवलं जाईल आणि त्यातून तुम्हाला स्वर्ग नर्कामध्ये जाण्यासाठी दरवाजे उघडतील. यामध्ये पुढे जाऊन असं मला वाटतं की जेव्हा एलिमिनेशन असतं, जेव्हा कोणतरी आठवड्यामध्ये एखादा व्यक्ती बाहेर जाणार असेल, तेव्हा हे सगळेच व्यक्ती नरकामध्ये असतील आणि
जसजसे वाचत जातील तसतसे ते स्वर्गात येतील आणि स्वर्गातनं परत पृथ्वी तलावर येतील. आणि जो नरकामध्ये शेवटचा व्यक्ती राहिलेला असेल तो या स्पर्धेतून इलिमिनेट होईल. असं मला हे जे काही यांचा प्रोमो आलेला आहे, टीझर म्हणा, त्यावरून मला वाटतं. बाकी अगदी असंच घडेल तसंच घडेल असं मी काही सांगू शकत नाही, कारण हा शो आहे. वेगवेगळ्या आपण एका गोष्टीवरून खूप सारे काही अझम्पशन्स करू शकतो, परंतु माझं जे म्हणणं आहे ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मित्रांनो, हा बिग बॉस सीझन 6 जो आहे हा उगाच काय तर 50 दिवसात 70 दिवसात तुम्ही आटपू नका. तुम्हाला जर असला काहीतरी फालतूपणा करायचा असेल तर शोच आणू नका. पूर्णपणे 100 दिवस 90 दिवस जे काय असेल तो तुमचा तुम्ही शो खरंच चालू ठेवा. कुठल्याही प्रकारची पार्सलिटी करू नका. ज्यांच्याकडे खरंच स्किल्स आहेत, जे खरंच लोकांना एंटरटेन करतायत, यांना तुम्ही प्राधान्य द्या. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व प्रेक्षकांना तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून हा शो बघा. ह्या शोचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर, सामाजिक आयुष्यावर कोणताही परिणाम करून देऊ नका. आणि मी तुम्हाला जे काही मगाशी सांगितलं, आपला महाराष्ट्र हा समृद्ध विचारांचा समृद्ध महाराष्ट्र आहे. त्यामध्ये एक गरिबाचे डोहाळे अजिबात लावून घेऊ नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्वाचं म्हणजे 10दा सांगतोय, तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जरूर मांडा. तुम्हाला शिव्या घालायच्या असतील तुम्ही शिव्या घालू शकता, परंतु तुम्हाला सांगतो शिव्या युट्यूब अप्रूव्ह करत नाही. ऑटोमॅटिक एकतर डिलीट करतं किंवा हिडन मध्ये ठेवतं. त्यामुळे तुम्हाला जर तसं सुद्धा बोलायचं असेल तर तुमची विवेक बुद्धी जरूर वापरा. तोपर्यंत धन्यवाद.